नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलांनीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला कालचाच थोडासा इथे भाग दाखवला आहे। कला इथे स्वतःशी बडबडत असते की मी स्वतःला सिद्ध करू शकले नसते तर दोषी म्हणून माझा अपमान केला असता, आणि मग ती म्हणते की आरो चांदेकर मी हे स्वतःशीच बोलत होते, त्यामुळे आता आपल्यात भांडणं नकोय त्यावरून असं ती म्हणते त्याला। तोपर्यंत तो इथे तिच्या तोंडावर बोट ठेवतो, त्याला चूप असं करतो आणि मग त्याच्यानंतर तिची जी काही बट आलेली असते ती बाजूला करतो। हे जे काही कालचं चालू आहे ते इथे दाखवलं होतं आणि तो सॉरी म्हणत असतो। तोपर्यंत इथे ना कलाचा फोन वाजलाय आणि कलाचे आई बाबा आता फोनवर कलाला विचारतायत की काय झालं कला, की तुझं जे सिद्ध करायचं होतं ते वगैरे करून झालंय का, नेमकं काय काय झालं, नैना कुठे आहे, आणि हे सगळे प्रश्न आता आईला पडले। त्यामुळे आईने इथे फोन केला। हॅलो, हा आई बोल ग, अगं कशी आहेस तू, समजा ठीक आहे ना व तिथं, हो म्हणजे ते पुरावा सापडला का तुला, काय झालं, सिद्ध करायचं होतं ते काय झालं का समजा करून। आई तू शांत हो, हे बघ बाबा आहेत का तिथे, तर आहे, तर फोन स्पीकरला लाव म्हणजे बोलता येईल, दोघांना पण ऐकता येईल। मग आता इकडे कला बाबांना आणि आईला सगळं सांगतेय फोनवरून आणि अद्वैत तिथेच उभा आहे। मग कला सांगते, आई मी सौरभला म्हणजेच त्याच्या गायनायकला घरी घेऊन आले होते, त्याने सगळं खरं काय ते सांगितलं आणि त्याच्यानंतर त्याने सांगितलं की या सगळ्या खोट्या प्रेग्नन्सीचा प्लॅन नैनाचा होता, माझ्या त्याच्याशी काहीच संबंध नाही आहे म्हणून। आणि त्याने नंतर नैनाताईचा आणि फोन कॉलचं रेकॉर्डिंग पण ऐकवलं पुरावा म्हणून। आई म्हणतात आंबाबाईच पावली म्हणायची, मी म्हटलं होतं ना कले आई आंबाबाई अगदी येळेवर काय ते निवाडा करेल बघ, या घालेल तुला पाठी आहे तुझ्या पाठीशी। बरं ते जाऊ दे, माझे जावई बापू कसे आहेत, कोण जावई बापू, मग कला इथे त्यांना काय झालं असं विचारते। तोंड बघण्यासारखं झालंय पण त्याच भित्र्या सशासारखं, कोण, मी, काही काय बोलतेस तू, भित्रा ससा आणि मी काही कंपॅरिझन तरी आहे का। मग कला इथे म्हणते भित्रा ससा नाही भिजलेला सशासारखं। मग लगेच कले नीट बोलायचा शशाशी असं म्हणतात बरं का आई, आणि नीट बोलायचं ग जावई बापूंची असं आणि सांगतात बरं का, जावई बापू सॉरी। मग त्याच्यानंतर कला पुढे म्हणते मुद्दामून, काय म्हणत होतास तू मग अशी, मी कुठे काय म्हणालो असं अद्वैतला विचारते। मग कले शेवटचं सांगते, जावई बापूंशी नीट बोलायचं, नीट वागायचं। हा कले, हे बघ एवढा चांगला माणूस तुला नवरा म्हणून मिळालाय, जरा नीट बोल की त्यांच्याशी। अद्वैत म्हणतो बरोबर बोलताय तुम्ही मिस्टर खरे, ओरडा अजून ओरडा तिच्यावर असं बाबांना सांगतो। मग बाबा म्हणतात मी आपण लय वेळा पाहिले कसं पण बोलत असतीस तू त्यांच्याशी, अगं तुझे यजमान आहे ते, यजमानांशी कसं बोलायचं असतंय, कसं वागायचं असतंय, शिकवलंय ना तुला इथं, असं म्हणून बाबा तिलाच ओरडतात। आणि मग कला म्हणते अहो बाबा तुम्ही त्यांना काय ओरडताय, तो किल्ल्या मारतोय तुम्हाला, तुम्ही आता मला ओरडताय ना, तर तो तोंड वेंगाडून दाखवतोय तो मला, बघा। मग इथे अद्वैत ओरडतो आणि म्हणतो तू स्वतःची बाजू खरी करण्यासाठी स्टोरी बदलून सांगतेस ओ मिस्टर खरे, असं म्हणतो मी काय तोंड वेंगाडत नाही असं अद्वैत सांगतो। तुम्ही कधी बघितलंय का मला तोंड वेंगाडताना, काही काय बोलते चांदेकर, तू काय बोलणार होतास ते बोलून दाखव ना, कळू दे माझ्या आईला, सांग की काय बोलणार होतास तू चांदेकर, मी काहीतरी विचारते तुला, मी काहीतरी बोलतेय, तू काहीतरी बोलत होतास काय म्हणून। मग तोपर्यंत इकडे आता कला अद्वैतच्या पाठी जाते आणि ते कलाला आई ओरडते बरं का, कले काय चाललंय तुझं, चांदेकर म्हणून ना, नीट बोलायचं। आणि मग पुढे बाबांना म्हणतात अहो कशी आहे ही, मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की ही आपल्या नवऱ्याशी असं वागल म्हणून, किंवा अशी कल्याशी असं बोलेल माझ्या नवऱ्याशी। आणि इकडे ना कला म्हणते बरं अहो चांदेकर तुम्ही काय म्हणत होतात मगाशी, मला सांगाल का, माझं कान आतुर झालेत ऐकायला खरे। मग त्याच्यानंतर कले गपगुमान फोन ठेव आता असं म्हणून इथे आई ओरडतात, उगाच फोनवर जास्त शोभा करू नकोस असं कलाला आई ओरडतात। आणि मग कला म्हणते पुढे की आई सांगतोय तो, थांब चांदेकर, अहो चांदेकर तुम्ही सांगणार होतात ना तुमच्या मनात काय येते। मग त्याच्यानंतर कला म्हणतात काय सांगणार होता, उगाच पकवू नकोस आणि उगीच माझ्याबद्दल तू काहीतरी भरभरून बोलत असेस म्हणून मी स्वतःबद्दल काहीतरी बोल मी जस्ट म्हणालो सॉरी, तू शांत व्हावीस म्हणून। आता कलाला अद्वैत जेव्हा सॉरी म्हणतो ते आई ऐकते आणि मग पुढे कलाला अद्वैत म्हणतो लगेच जास्त खुश व्हायची गरज नाहीये, तू शांत व्हावीस म्हणजे काही तुझी काळजी आहे म्हणून नाही म्हटलं मी, माझं डोकं शांत राहावं म्हणून म्हणत होतो सॉरी, माझ्या रूममध्ये येऊन तू कटकट करत होतीस म्हणून म्हटलं सॉरी। मग लगेच कला म्हणते ऐकलंच नाही, तुझे जावई बापू तुला मला कान धरून सॉरी म्हणाले, ऐकलंच ना तू। मग इथे आई म्हणतात परत की बास झालं कले, आता अति करायचं नाही, आता
जरा शांत हो आणि ऐक, हे बघ उद्या अंबाबाईच्या समोर ना तुपाचं निरंजन लाव, समजा नीट होऊन दे म्हणून प्रार्थना कर. आता कुठलंही सावट नको तुमच्या घरावर. आणि हो हे बघ नैनी कशी आहे ग असं त्या विचारतात. मग कला म्हणते नैनाताई घरात राहायची बंदी आहे नैनाताईला, तिला घरातून बाहेर काढले असं नैनाताईबद्दल ते सांगते. आणि मग बाबा विचारतात कुठे आहे ती. इथंच, आणि इथं जरी आली ना तरी मी तिला सरळ करणार बघ, सोडणार नाही मी तिला अशी, असं आता आईने सांगितलंय. मग बरं कले, ठेवते आता फोन, तुमचा वेळ खात नाही आता, जे काय असेल ते उद्या ठेवतो फोन असं म्हणून ते आई आणि बाबांनी फोन ठेवून दिलाय. आणि आता बघू नैना काय काय करते ते, कारण नैनाचं चित्त थाऱ्यावर नाही आता, तिची जी चिडचिड व्हायला लागली आता आणि ती कलाला ओरडतीये. वाट लावेन मी त्या कलाची, आज तिच्यामुळे मी इथे आहे आणि ती जी काही वागते ना त्याचं उत्तर तिला द्यावंच लागेल असं ती म्हणते. काय गरज नव्हती तिला पुढे पुढे करून स्वतःला सिद्ध करायची. पण नाही, मागच्या वेळी पण मी लग्नातून पळून गेले होते तेव्हा तिने असंच केलं होतं. मी पळून गेल्यावर ती माझ्या मागे स्वतः लग्न करून या घरात घुसली, माझी जागा बळकवली आणि आता मलाच त्या घरातून बाहेर काढलं. असं सोडणार नाही मी तिला, अशी वाट लावेन ना मी तिची, असं सगळं चाललंय. आणि मग ते आपोआप सगळं प्रकरण व्यवस्थित निवडलं असतं, ते सुद्धा या घरात राहिले असते आणि ती सुद्धा या घरात राहिली असती. पण नाही, आज माझं सगळं चांगलं झालेलं तिला कसं बघवेल ना, असं ती एकदम चिडचिड करते देवाच्या दारातून उभी. आणि आता म्हणते की राहुललाच फोन करते. तर राहुल साहेबांच्या इकडे काय चाललंय बघा प्रेक्षकांनो. राहुल आपल्या मैत्रिणीला घेऊन इथे गाडीत आहे आणि तो विचारतोय त्या मैत्रिणीला, तुला आठवतंय का ग आपण आंबा घाटात गेलो होतो आणि तिथे, तोपर्यंत त्याचा फोन वाजतोय म्हणून तो फोन बघतो तर नैनाचा फोन आलेला असतो. पण नैना इथे म्हणते हा माणूस एक माझ्या आयुष्यात वेळेवर फोन उचल ना तर शपथ उचल ना यार असं म्हणून ती इकडे बडबडत असते. तर राहुलने तिचा फोन आता इथे कट केलेला आहे, पण नैनाची इथे तळमळ चालूच आहे. मग तो राहुल पुढे त्याच्या मैत्रिणीला म्हणतो तेव्हा तिथे लाईट गेले होते आणि मग त्याच्यानंतर परत त्याचा फोन वाजतो. आणि मग इकडे ती मैत्रीण त्याला विचारते काय रे कुणाचा फोन येतोय सारखा. मग कोणी नाही, स्पॅम कॉल आहे तसं राहुल सांगतो. पण ती विचारते परत येतोय. अगं हो, पण काय सोडून दे ना तू हे सगळं, तू ये इकडे आपण आपल्याबद्दल बोलूया असं म्हणून तिला परत जवळ घेतो आणि विचारतो काय मग तू कशी आहेस. मग ती म्हणते मी छान आहे, पण तुला माझी खूप दिवसांनी आठवण झाली, आज कसं काय भेटलास तू असं ती विचारते. डिलिव्हरीसाठी बायको बाहेर गेलेली दिसते असं म्हणते आणि हसायला लागते इथे. आणि मग राहुलला आठवतंय डिलिव्हरी, आणि ती पण माझ्या बायकोची, डोकं फुटायची वेळ आली आता, मूर्ख बनवलंय माझ्या बायकोने मला असं म्हणतो तो आणि स्टेअरिंगवर हात आपटतो जोरात. मग ती मैत्रीण विचारते काय रे बरा आहेस तू ना, म्हणजे बायको वगैरे ठीक आहे ना तुझी. मग अगं बायकोचं काय, ती ठीकच आहे, तू इथे असं म्हणत तिला परत जवळ घेतो. आणि आता ना आपण आपल्याबद्दल बोलूया असं म्हणतो आणि आपल्या इतक्या दिवसांचा विरह मला भरून काढायचा आहे असं वगैरे छान असं म्हणतो तो. आणि इकडे कलाची अवस्था मात्र बिकट झाली आहे बरं का. कलाला सगळं आठवतं येते की कसं त्याने नैनाला घराबाहेर काढलं होतं आणि हा सगळा विचार ती करते. आणि इकडे बांगड्या तिच्यानं सारख्या खालीवर होत आहेत, सारख्या हलवते आणि ती विचार करते की जे काही झालंय त्याच्यातनं मी निर्दोष सुटले म्हणून आनंद मानायचा की ताईने जे काही करून ठेवलंय त्याचं इथे दुःख करायचं, काय करायचं काही समजत नाहीये मला, काहीच कळत नाहीये का असं केलं असेल ताईने. आधी नव्हती ती अशी, एवढं मोठं खोटं घेऊन कशी काय राहिली ती, सगळंच वाईट बघून बसलंय. ताईचं ना आयुष्य यापुढे ना भरपूर कठीण होणार आहे या सगळ्यामुळे. आणि तिचं कठीण झालं की आमच्या सगळ्यांचं, असा कलाचा इथे विचार चालू आहे. आणि अद्वैतला तिच्या बांगड्यांच्या आवाजाने झोप लागत नाही कारण कला बांगड्यांशी खेळत बसले. आणि शेवटी आता अद्वैत कंटाळतो आणि उठतो बरं का. आणि काय म्हणतो बघा कलाला, खरे अगं काय चाललंय, अगं तू झोप आणि मला पण झोपू दे ना, मगापासून बोलतोय, काहीतरी पचपच चालू आहे, चुळबुळ चालू आहे नुसती, काय झालं आता, तू झोप असं म्हणून कला सांगते आणि उठून बेडवरून खाली येते. आणि मग तो विचारतो तू अशी डिस्टर्ब काय आहे, झोप असं शांतपणे. कला त्याच्याकडे बघतच उभी राहिली आणि मग त्याच्यानंतर ती खाली बसते आणि म्हणते की मला ना नैनाताईची काळजी वाटायला लागली. आणि नैनाताईचं नाव ऐकून इकडे चांदेकरने अक्षरशः डोक्याला हात मारून घेतला आणि तो म्हणतो अद्वैत कलाला की किती विचित्र आणि अनप्रेडिक्टेबल आहेस ग तू, तुझ्या ताईची चूक आहे हे, तुझ्या बहिणीची चूक आहे हे मान्य
मान्य आहे तुला? मग का आपल्या बहिणीचा विचार करायचा, आई बाबांचा विचार करायचा, अख्ख्या जगाचा भार आपल्या खांद्यावर घ्यायचा? कठीण आहेस तू, असं म्हणतो तो पुढे. आणि मग कला मांडी घालून म्हणते, त्याच्याकडे बघते आणि म्हणते, बरोबर आहेस तू, मी जरा उगाच जास्त काळजी करत बसते ना. आणि तिने असं म्हटल्यावर अद्वैत कलाकडे ना आ करूनच बघतोय असं जरासा. मग कला म्हणते अद्वैतला, माशी जाईल तोंडात, आ करून बघतोयस तू माझ्याकडे? मला सांग, बरोबर बोलतोयस तू, असं ती परत म्हणते. मी जरा उगाच जास्त काळजी करते नाही, असं ती विचारते. आता आ करून काय बघतोयस, असं परत म्हणते. बोल काहीतरी, काय काय बोल ना. मग अद्वैत काहीच बोलत नाहीये. तू मला विरोध करत नाहीयेस असं म्हणतो तो अद्वैत कलाला. म्हणते हा मग जे आहे ते आहे असं सांगते पुढे. तसं मी नेहमी बरोबर बोलतो, पण तू तर कला खरी आहेस ना, तू कसं काय मला विरोध करत नाहीयेस, तू कसं काय मान्य करतेस सगळं? मग कला म्हणते की तू आता सगळं बरोबर बोलत होतास तर मी त्याला होकार दिला, बस झालं, बाकी काही नाही, असं ती स्पष्टीकरण देते. आणि मग इथे अद्वैत कलाकडे बघतच राहिला आणि झोप म्हणतो. आणि मग झोपलाय आणि तो म्हणतो की मी झोपतो आणि तुम्हाला जरासं चिमटा काढ. मग ती कला अद्वैतला जोरात चिमटा काढते आणि कला अद्वैत आ करून ओरडतो. आणि मग म्हणतो, खरे तू किती धक्के देणार आहेस तू मला? म्हणजे मी जे बोलतोय ते मी मान्य करतेस तू, जराही विरोध करत नाही आहेस तू कुठल्याही गोष्टीला, एकदम एका फटक्यात मान्य करतेस सगळं. आणि आजकाल मी ऑब्झर्व करतोय की जराही तू भांडण उकरून काढत नाही आहेस. काय खरे, किती विचित्र आहे, असं तुला वाटत नाहीये का काही विचित्र आहे असं? मग इकडे कला म्हणते, एवढं काही नाहीये हा, तू बघ, तू आता अति करू नकोस अजिबात. आधीच मला खूप अस्वस्थ आणि अस्थिर वाटतंय. काय झालं असेल रे नैनाताईचं? परत तेच, तिची काय काळजी करायची असं अद्वैत विचारतो. कुठे जाणार आहे ती? तुमच्याच घरी जाणार आहे ना, जाऊन जाऊन रडेल, मेनोड्रामा करेल, लोकांना मॅनिप्युलेट करेल, जे काय असेल ते करेल. आणि तसंही तुझे आई बाबा, त्यांना आपल्या मुलीबद्दल काळजी वाटणारच, साहजिक आहे ते विरघळणारच. पण तरीही असं कला म्हणते आणि खूप जास्त गोंधळ घातलाय रे ताईने. पण लगेच अद्वैत म्हणतो, परत तेच, जगातला सगळा स्ट्रेस तुला एकटीने घ्यायची काय गरज आहे? हे बघ, जोपर्यंत तुझ्या बहिणीच्या डोक्यात काही प्रकाश पडत नाही तोपर्यंत तिला तिची चूक कळणार नाही आणि तुला तिचा विचार करायची काही गरज नाहीये. मग इकडे कला म्हणते, माझी सख्खी बहीण आहे म्हणून मला काळजी वाटते. मग अद्वैत म्हणतो, तुला समजावणं खरंच खूप कठीण काम आहे. एक काम कर, रात्र खूप झाली आहे, आपण झोपूया. मग चल झोपूया असं म्हणते. मग तोपर्यंत म्हणतो, एक काम कर, तू आधी झोप, नंतर मी झोपतो असं म्हणतो. का? मग तू काय अशी झोपणार नाहीयेस, काही ना काहीतरी चुळबुळ करशील, बांगड्यांचा आवाज करशील, पडदा हलवशील, त्यापेक्षा नको, त्यापेक्षा तू तुझं काम कर, तू झोप आणि मग मी झोपते. मग कला म्हणते, एवढं काही मी करणार नाहीये. मग तो कलाला शेवटी अक्षरशः की ओढतो आणि झोपवतो, उशीवर डोकं ठेवायला लावतो, पांघरून घालतो आणि तो असं नीज करून इथे गाणं म्हणायला चालू करतो. तर अद्वैतला कला म्हणते की एक मिनिट, तू ना मला पाहिजे तर थोपट, पण गाणं म्हणू नकोस, कारण तुझं गाणं ऐकून ना माझी झोप ना उडून जाईल, जी काही येते ती हरवून जाईल. अद्वैत म्हणतो, चांगलं गातो मी. पण कला म्हणते, हो तू गातोस चांगलं, पण तुझ्या आवाजानं ना मला झोप नाही लागत आहे, झोप उडतीये माझी, त्यामुळे प्लीज तू गाणं म्हणू नकोस, तू मला थोपटलास तरी चालेल. झालं, एवढंच झालं की चिडला असं म्हणून तो इकडे कला म्हणते, तुझं ना चिडकुरा माडगाव पाहिजे होतं, किंवा तुझं असं आडनाव पाहिजे होतं, अद्वैत चिडचिड कर. मग अद्वैत चिडून म्हणतो, ज्याचं करावं भलं, तो म्हणतो मीच खरे, झोप असं म्हणून परत इथे थोपटतो. आगाऊ, अति आगाऊ, असं त्या दोघांचं चाललंय. तर इकडे नैनाला आता की नाही चिडचिड चाललीच आहे, तिला आता भूक लागलेत. बघा काय म्हणते, काय काय करावं लागतं या कलामुळे, कठीण आहे सगळं. एकतर मरणाची भूक लागली, घरातून काही खाऊन सुद्धा आले नव्हते, आता काय करू मी? आता एक काम करते, परत ती म्हणते, हा राहुलला फोन करते, या राहुलला परत एकदा फोन ट्राय करते, बघूया हा माणूस आता तरी फोन उचलतोय का. तर फोन पण इथे बॅटरी लो झाले, कसा फोन करू, इथे बॅटरीच डाऊन झाली. शी असं म्हणते, किती घरातून सगळं हक्कलं वगैरे ठीक आहे, पण फोनचा चार्जर तरी सोबत आणायला हवा होता. असं झालंय की भूक लागले, खरं खायला पैसे नाहीत, फोन आहे खरं चार्ज करायला चार्जर नाही आहे, आणि बॅटरी लो आहे, आणि हे सगळं ना या कलामुळे झालंय असं ती म्हणते. जाऊ दे, मी आता फोनचा काय उपयोगच नाही, मला आता स्विच ऑफ करून टाकते असं म्हणते आणि आपला फोन स्वतः स्विच ऑफ करते इथे. आणि प्रेक्षकांना इकडे आता संगीताला काळजी वाटते बरं का. संगीता खिडकी उडून बघताय तिथे की आईची माया आहे शेवटी. कल्ला नैना आली आहे का वगैरे त्या चेक करताय तिथे, तपासतायत, तर नैना काही दिसत नाहीये त्यांना. तोपर्यंत बाबा येतात आणि म्हणतात, काय ग संगे, एवढी रात झाली आहे,
तू अजून जागीच कशी काय तू? मग आई म्हणतात, झोप लागायला मन शांत लागतं ना हो. तेच नाही आहे बघा मन शांत, इथे माझं चित्तच थाऱ्यावर नाही आहे, अशी कशी झोप लागेल मला, असं ती विचारते पुढे. नैनी अहो त्या घरातून बाहेर पडले, वाटलं होतं या घरी येईल, पण इथं बी तिचा अजून पत्त्या नाही आहे. कुठं गेली असेल ती पोर? आणि तिनं मान्य आहे मोठी चूक केली आहे, पण शेवटी आईचं मन ना, मी एक शेवटी आई आहे, त्यामुळे मला त्रास होणारच, माझ्या पोटचा गोळा होतो असं म्हणते. कुठं गेली असेल माझी नैनी, काय करीत असेल, काय म्हणजे काय करत असेल ती? पण बाबा म्हणतात, माझ्या पण डोक्यात तोच विचार होता, लई अस्वस्थ वाटलं होतं ग मला. काय झालं, एकदा फोन तर लावून बघ नैनेला. आई म्हणतात, अहो तेच तर लावून बघत होते, पण फोन बंद येतोय, थांबा परत लावते, असं म्हणून परत ट्राय करते, तर अजूनही नैनाचा फोन बंदच झालाय. आणि इकडे आई बाबांना मात्र टेन्शन आलेलं आहे. आई पुढे म्हणतात, मला खूप भ्या वाटायले हो, नैनीने आपल्या जीवाचं काही बरं वाईट तर केलं नसेल ना? तर बाबा तिला छान समजावतात आणि म्हणतात, नैनी आपल्या जीवाचं काही बरं वाईट करेल असं मला तरी वाटत नाही. मग आई म्हणतात, आपण एक काम करूया, आपण ना आत्ताच्या आत्ता चांदेकरांच्या जाऊन बघून येऊया, चला चला चला. मग इकडे बाबा थांबवतात, अहो चांदेकरांकडे? मग आई म्हणतात, अहो असं काय करतस, निदान त्यांना हे तरी माहिती असेल ना ही इथं तरी आली नाहीये म्हणून, नेमकं काहीतरी कळेल आपल्याला, तिथं नसेल किंवा तिथं नसेल तर काहीतरी हालचाल करतील बाकीचे. पण बाबा म्हणतात, अगं नको, कशामुळे सगळ्यांना त्रास, आधीच या प्रकरणामुळे सगळ्यांना खूप त्रास झालेला आहे, पण आता नैना स्वतःचं काही बरं वाईट करेल एवढी ती खुळी नाही आहे, त्यामुळे मला नाही वाटत की ती स्वतःचा विचार करेल, ती कधी जिंकेल, ती खोटं बोलणार नाही असं मला वाटते. संगे आपण उद्या सकाळी जाऊ, हवं तर थोडी कळ काढ, असं म्हणून बाबांनी आता आईला समजावलंय. आणि आईना पण ते म्हणणं पटतंय की नैना काहीच करू शकणार नाही, म्हणून ते आई बाबांजवळ बरोबर इथे आतमध्ये जातात. आई खिडकी इथे लावून घेतात आणि आता घरात काय चाललंय बघूया. तर अद्वैत सकाळ सकाळी लवकर लवकर तयार होऊन रेडी होऊन अगदी ऑफिसला जायचा तयारीत उठून आलाय. अंजूला घेऊन येतोय तो बरोबर. अंजूला हळू खुणेने सांगतोय की आवाज करू नको म्हणून, आणि मग तिथे टेबलवर छान असा चहा वगैरे ठेवतो. अंजूला सांगतो की तिच्या कपाटातले कपडे काढ आंघोळीचे वगैरे. मग इकडे कलाला नाही, कलाचे कपडे ते अंजू काढून ठेवते टेबलवर आणि ती निघून जाते. कला अजूनही झोपलीच आहे, ती उठत नाही. हे बघून इकडे अद्वैत फेरा मारतोय आणि मग नंतर ती उठावी याच्यासाठी तिचं असं पांघरून ओढतो, पण ती काही उठत नाही. तिला छान झोप लागलेली आहे इथे, त्याच्यामुळे तिला जागच नाहीये कलाला. यांचं काय काय चाललंय ते. अद्वैत मोठमोठ्याने गाणी म्हणायला लागतो, ला 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 करून ओरडतो इथे, तरी सुद्धा कला उठत नाहीये. मग टाळ्या वाजवतो जोरजोरात, तरी सुद्धा कला उठत नाहीये. आता अद्वैतचा पेशन्स संपत आलाय बरं का. मग तो शेवटी काय करतो इथे, उठ उठ म्हणतो. उठ 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 म्हटलं ना, तरी सुद्धा इकडे कला अजिबात उठत नाही, जागची हालत सुद्धा नाही ती. मग कलाचं शेवटी पांघरून ओढतो अद्वैत, तरी सुद्धा ती उठत नाही आणि किडा 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 असं म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर कला एकदम ना अशी दचकून उठते बरं का. आणि आता अद्वैत तिला काय म्हणतो, चांदेकर म्हणतो कलाला, किती आळशी असावं एखाद्या माणसाने. मग कला म्हणते, तुला बघवत नाहीये का मी झोपले ते? एकतर काल रात्री मला झोप लागत नव्हती, आता लागलीये तर तू कटकट करतोयस, झोपू दे ना मला प्लीज. झोपेतून उठायच्या आधी वादाचे मुद्दे कसे काय सुटतात तुला? चांदेकर प्लीज, हे बघ मी खूप दमली आहे, फक्त शारीरिक नाही तर मानसिक सुद्धा, आणि मला काहीही करायची इच्छा नाहीये, मला झोपू देत. बरोबर आहे तुझं, म्हणूनच म्हणतोय मी, जरा आजूबाजूला बघ काय आहे ते, काय काय केलंय ते. मग कला इकडे आजूबाजूला बघायला लागते आणि मग ते बापरे 8:30 वाजले, आणि मग ती ताडताड करून उठत असते. आणि मग तरी पण अद्वैत म्हणतो, अगं जरा बघ इकडे तिकडे, डोळे आहेत की काय आहेत? आणि मग तोपर्यंत कलाचं लक्ष जातं की आया चहा, माझी साडी, टॉवेल, ही सगळी तयारी कुणी केली? मग कला म्हणते, तू कशाला करशील, तुमच्यात इतरांशी चांगलं वागायची पद्धत आहे का चांदेकर? सांग ना, कुणी केली? रजनी मॅडमने केली का, अंजूने केली असे ते अद्वैत ओरडून म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर ती म्हणते की वा, अंजूने केली, बरं झालं बरं झालं, किती गोड. तसंही ती तिला जाणवलं असेलच ना की मी दमली म्हणून. ती काही चांदेकर नाहीये, मी लगेच ना तिला थँक्यू म्हणून येते असं म्हणते. आणि कला इकडे उठते आणि मग अद्वैत तिला म्हणतो, ए मूर्ख थांब, काय ॲटिट्यूड दाखवायचा नाही आज. मग त्याच्यानंतर कला म्हणते, सकाळ सकाळी तू मला मूर्ख म्हणणार आणि मी तुला ॲटिट्यूड दाखवते, वा रे वा. मग कला इथे कलाला अद्वैत म्हणतो, एवढा विचार करायला येते तुला, एवढी हुशार समजतेस ना तू स्वतःला, एवढं हे सगळं मीच केलंय, आता म्हण वा रे वा चांदेकर म्हणून. काय चांदेकरांबद्दल चांगुलपणा आहे. मग त्याच्यानंतर ते कला म्हणते, चांगुलपणा असला तरी विचारलेल्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर वाकड्यातच देताय, त्याचं काय?
नाही, वाकडत नाही, तिरकस असं म्हणतात, असं इथे अद्वैत संबोधवतो. आणि तिरकसपणा हे हुशार माणसांचं लक्षण आहे. मग इकडे कला म्हणते तू कबूल कर ना, हे सगळं तू केलंयस, हे तुला कबूल करायला जड जातंय म्हणून. मग इकडे कलाने असं म्हटल्यानंतर अद्वैत म्हणतो बस 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 बस, ते महत्त्वाचं नाही आहे, महत्त्वाचं हे आहे की हो हे सगळं मी केलेलं आहे. आणि द ग्रेट अद्वैत चांदेकर कधी कुणाचे उपकार ठेवत नाही. असंही मी तुझ्यासाठी काही केलं होतं तेव्हा तू माझी परतफेड केलीच होतीस, तशीच परतफेड ही सुद्धा केली. हसायला काय झालं असं म्हणून इथे विचारतं. आणि मग त्याच्यानंतर सुधारलायस तू असं म्हणून कला म्हणते. आणि मग अद्वैत म्हणतो सुधारायला मी बिघडलो होतो कधी, सुधारित आवृत्ती म्हणूनच मी इथे जन्माला आलो होतो. आणि मग कला म्हणते की बरं ठीक आहे, सकाळ सकाळी आता वाद नकोता. आता म्हणते माझ्या नवऱ्याने एवढीसाठी छान चहाची सोय केली, तर चहाचा थोडासा आत्वाद घेऊ का मिसवर प्लीज असं म्हणते. आणि इथे चहा प्यायला बसते. बरं का, अद्वैत पण तिथे चहा पिते आणि कला पण चहा पिते. तोपर्यंत अद्वैत म्हणतो मी नाही केलाय. मग कला म्हणते तरी चांगला झाला असं म्हणते आणि अद्वैतची पुन्हा एकदा कळ काढते. आणि इथे कला छान चहा पिते. तोपर्यंत आता अंजू आली आहे कलाला बोलवायला आणि म्हणते कला ताई तुमचे आई बाबा आलेत आणि तुम्हाला विचारतायत, तुमच्याबद्दल विचारतायत. मग कला म्हणते माझे आई बाबा आलेत काय आत्ता इथे एवढ्या सकाळी, आता का आले असतील रे असं म्हणून अद्वैत विचारते. मग अद्वैत म्हणतो माहिती नाही मला, तू जा आवर पटकन म्हणजे आपल्याला खाली जाता येईल. मग अंजूला तिथे कला सांगते की अंजू मी आलेच पटकन जरासं फ्रेश होऊन येते असं म्हणते. आणि ते आतमध्ये जाते तर अंजू निरोप देऊन इकडे निघून जाते. का आले असतील कलाचे आई बाबा ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत बघत राहा बरं का. आता इकडे आई सांगतात की नैनी शेवटपर्यंत घरला आलेली नाहीये रात्रभर, त्यामुळे कला आणि अद्वैत तिथे जाऊन नैनाला शोधतायत. तर नैना इथे काहीतरी वेगळाच पराक्रम करण्याच्या नादात असते आणि कला तिला अडवते आणि छान असा मस्तपैकी सणसणाट थोबाडीत लावून देते. नेमकं काय होतंय जाणून घेण्यासाठी बघत राहा.